मला तुमच्या मनातल्या 2 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आज अपेक्षा काय आहे? आज तुम्ही सर्जरीला आला, इम्प्लांटला आला, मनात भीती आहे, पण अपेक्षा पण असतात की मला असे दात बसले पाहिजेत, मी असं झालं पाहिजे. काय अपेक्षा आहेत? म्हणजे कसं मी 4 जणात जाऊ शकते, त्यांच्याबरोबर खाऊ शकते सगळं. कारण मी कसं कुठे गेली की खायची नाही. कोणी जरी मला काय दिलं तरी मी ते कसं रिटर्न तरी करायची किंवा मग ते रुमालात बांधून ठेवायचं. मग सगळीजणं खायची. म्हणते खा ना. म्हटलं नाही, म्हटलं माझे दात दुखतात, मग मी सांगायची. असं मला प्रॉब्लेम आहे ना. देवाचा प्रसाद पण. आणि ही लोक शेंगदाणे वगैरे खायला लागले की वाटायचे अरे बापरे, माझे दात असते तर मी पण आज खाल्ले असते. असं मला बऱ्याच वेळा वाटायचं. बरोबर. कारण की अर्ध्या पोटी राहणे आणि कोणाला न सांगणे ही खूप वेगळी गोष्ट आहे. नमस्कार तुम्हाला दोघांनाही आणि व्हेरी गुड मॉर्निंग. माझं दादाशी बोलणं चाललेलं आहे 1-2-3 दिवस. त्याच्या आधी पण ते माझ्याशी बोलले होते. त्यांनी सुट्टी का घेतली, शनिवार रविवार काय केलं, मला त्यांचं समजतंय की माझ्या आईला काहीतरी चांगलं द्यायचं आहे. आज वर्किंग डे आहे पण त्यांनी सुट्टी घेतली आहे, म्हणजे ते सोबत आहेत, तुमच्या काका सोबत आहेत. तुम्ही घाबरायचं नाहीये. आणि ही जी स्माईल तुम्ही आहे याच्यापेक्षा पण सुंदर स्माईल आता पण त्याचाच प्रयत्न आपल्याला सुरू आहे. म्हणून तुम्हाला दोघांचेही स्वागत आहे. पहिलाच प्रश्न विचारतो, काय नाव आहे, किती वय आहे आणि दातांचा काय त्रास आहे? माझं नाव अश्विनी गणपत सावंत, वय माझं 57, गाव सिंधुदुर्ग. काय त्रास आहे दातांचा? काय नाही, माझे ते दात दुखत होते, मग ते मी काढत गेले. आणि त्यावेळी कसं एवढी सोय नव्हती लावायचे नवीन असे. नंतर ते काढत गेली, मग ते सगळेच दात खराब होत गेले. मग सगळेच खूप त्रास व्हायला लागला, म्हणून मी सगळेच काढून टाकले. सिंधुदुर्गातच काढले. आणि तिथे अशी सोय नव्हती इम्प्लांट वगैरे करायची, त्यामुळे मग माझं तसंच गेलं वर्ष. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? जवळजवळ मी आता 10-12 वर्ष दात काढतेच आहे. हो. मग कवळी आपण बसवली? हो, आता वर्ष झालं कवळी बसवल्यावर. हो. कवळीचा काय त्रास होतो? कवळीचा त्रास म्हणजे कसं, ती सुरुवातीला घट्ट बसली, खालची तर बसतच नाहीये. मग ती मी लावतच नाही. आणि फक्त कशी कुठेतरी जाताना वगैरे लावायची, बोलताना वगैरे ती अशी बाहेर यायची. मग ते कसं तरी वाटायचं. फक्त मी वरचीच कवळी लावून जायची, ते पण त्याला ती पावडर लावूनच लावावी लागते. मग जेवताना वगैरे मला नाही जेवायला, मग जेवताना मी काढून जेवते. हो, कारण ते कसं खालची न लावल्यामुळे वरचे मग ते दात खालच्या हिरडीमध्ये टोचायचे, मग ते दुखायचं. त्यामुळे मग मी कसं ती काढून जेवायची. मग कुठे मी अशी पाहुण्यांकडे वगैरे जायला बघायची नाही, कारण कसं ते परत रात्री काढून ते पाण्यात ठेवावे लागायचं. मग ते मलाच कसं तरी वाटायचं ते. आणि ते कसं दुसऱ्याला पण बघायला ते कसं बरोबर वाटत नाही ना, ते आपण असे दात काढतो पाण्यात वगैरे ठेवतो ते. त्यामुळे मी कुठे जायचीच नाही. एक शिक्षक आहे 75 वर्षीय, ते कवळी वापरत होते आणि ते जरा भाषण वगैरे शिक्षक असल्यामुळे करायचे. तर स्टेजवर बोलताना त्यांची कवडी पडली खाली आणि त्यांना ती कवडी दिसे ना आता स्टेज आणि खाली पडली, भाषण थांबलंय. ते बोलले, मी माझ्या एवढ्या शिक्षकीय अनुभवात मी एकही दिवस मला लाज नाही वाटली कधी कशाची, पण मी ते भाषण सोडलं, निघालो आणि मग शोधायला लागलो की बाबा आपल्याला काही फिक्स लावायचे. मी तुम्हाला दाखवेल, पण मला त्यांचीच आठवण आली. मला दादा तुला हा प्रश्न विचारायचा आहे, तू जॉब करायला पुण्यात असतो, मग आई जास्त वेळ तिकडे असते, तू त्यांचा त्रास फक्त फोनवर ऐकतोस, अनुभवतोस, काय असतं तुझं, काय चाललं असतं, कसा हा त्रास आई सांगते तुला? की फोनवरच. आणि आईचा कॉन्फिडन्स तर खूप कमीच बघितला आम्ही. तुम्ही जॉबला होता आधी की वर्किंग आहे घरी? आणि हायब्रिड मॉडेलमुळे मी वारंवार घरी जातोच, त्यावेळी बघतो मग कुठे आई जायला सोबत बघत नाही. फिरायला जायचं म्हटलं तर आई रेडी होत नाही. लग्न झालंय? हो, माझं लग्न झालंय. म्हणजे फोटो काढून झालेत लग्नाचे? हो. आणि त्यावेळी जुने दात होते, आलेले दात होते, म्हणजे असं एकदमच बाहेर आले, सपोर्ट नसतं, हसत वगैरे नव्हती फोटो मध्ये. एक अपेक्षा असते मनात की आपण मुलाच्या लग्नात फोटो काढूया, चांगले असे असतात, म्हणून मी तुला विचारलं. तर तू हे पाहिलं का आईचा स्वभाव पण चेंज झालाय म्हणून? हो. पूर्वी आईचा स्वभाव असा नव्हता, आता थोडस ती चिडचिड झाली आहे, थोडस टेन्शन वाढले, असं वाटतंय का?
असं वाटतं. झोपेचे काही प्रकार झोप रात्रीची झोप नसते. मग ती झोप दुपारी कव्हर करायला गेलं तर दुपारी झोप पण नसते. नाही. असं तुम्हाला हे प्रॉब्लेम तुम्ही पाहत असणार. मला असा काही अनुभव सांगू शकता का ज्यांना दात नसतो? परवा पेशंट झाले, त्यांना असं म्हटलं की अरे तू तर अपंग झाला, दात नाही तर त्याला ते लागलं म्हणाला, असं काही आहे? नाही नाही नाही, उलट मलाही मुलगा, माझे मिस्टर, मुली वगैरे सांगायचं तू लाजू नको, लाजतेस कशाला, काय हे सगळ्यांचं असं असतं. हा, ते काय हे नाहीये म्हणजे लाजायला वगैरे. त्यामुळे तू बिंदास राहा, कोण काय बोललं तर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मी यांच्याशी बोलत होतो फोनवर, तर मला हे समजत होतं ऍज अ मुलगा म्हणून, कारण की नाही नाही सर 11 नाही 7ला करा, मला सुट्टी, मी येईल. त्यांचा होतो की मी येणार सर्जरीला, कारण की ऑफिसला असते तर मग ते राहावं लागलं असतं. मला तुमच्या मनातल्या 2 गोष्टी जाणून घ्यायच्या. आज अपेक्षा काय आहे? आज तुम्ही सर्जरीला आला, इम्प्लांटला आला, मनात भीती आहे, पण अपेक्षा पण असतात की मला असे दात बसले पाहिजे, मी असं झालं पाहिजे. काय अपेक्षा आहे? म्हणजे कसं मी 4 जणात जाऊ शकते, त्यांच्याबरोबर खाऊ शकते सगळं. कारण मी कसं कुठे गेली की खायची नाही. कोणी जरी मला काय दिलं तरी मी ते कसं रिटर्न तरी करायची किंवा मग ते रुमालात बांधून ठेवायचं. मग सगळीजणं खायची, म्हणते खा ना. म्हटलं नाही, म्हटलं माझे दात दुखतात म्हणून मी सांगायची. असं मला प्रॉब्लेम येईल. देवाचा प्रसाद पण. आणि ही लोक शेंगदाणे वगैरे खायला लागले की वाटायचे अरे बापरे, माझे दात असते तर मी पण आज खाल्ले असते. असं मला बऱ्याच वेळा वाटायचं. बरोबर. कारण की अर्ध्या पोटी राहणे आणि कोणाला न सांगणे ही खूप वेगळी गोष्ट आहे. एक नॉर्मल शेंगदाणे खाणे, पेशंटचं म्हणणं असतं की मी सर आज दात बसवले, मी सगळ्यात पहिले काय खाणार तर भेळ खाणार, साधी भेळ. हे पण त्यासाठी प्रॉब्लेम आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो मी सेकंडरीला विचारतो पण आज माझं मन झालं म्हणून मला विचारतो. दातांमुळे असं काही तुमच्या जीवनात थांबलंय जे तुम्हाला दात बसवल्यानंतर सुरू करायची इच्छा आहे? गाणी म्हणायला आवडतात, ते सुरू करायचं. तर नमस्कार तुम्हाला दोघांना. 4 दिवसांपूर्वी, म्हणजे एक दिवस आपला एक्स्ट्रा गेला, 4 दिवसांपूर्वी तुम्ही आला होता. थोडी मनात भीती होती, थोडस मनात शंका होत्या की कसे बसतील, काय होईल. आज दात बसले, तुम्ही परतीचा प्रवास करताय, काय चाललंय मनात? आता भीती नाही वाटत, त्यावेळी भीती वाटत होती काय होईल, कसं करणार, आतमध्ये स्क्रू घालणार, मग एवढ्याशा त्या हिरडीमध्ये एवढे स्क्रू कसे काय बसणार, परत नंतर चावताना वगैरे आपल्याला ते टोचणार काय, म्हणजे वाटायचं की निर्णय घेतला तर योग्य आहे की नाही, पुढे कसं वाटेल असं वाटायचं. पण आता ती भीती गेली, बरं वाटतंय. सारखा ठरला निर्णय, तुम्ही यायचा जो प्रवास जो ठरला तो सारखा ठरला. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. वय जास्त नाहीये, पण आता आपण बोलता बोलता आजीचं आपण पणजी झालो होतो, आता आपण पणजीची मावशी होणार आहे का? काय चाललंय आता नातवाला भेटणार आहे, काय चाललंय, काय म्हणजे त्याच्या शाळेत जाणार आहे तुम्ही? कारण की एक आजी होत्या, त्याला त्यांच्या नातवाला शाळेत सोडायला जात नव्हतं. त्याला दाखवलं व्हिडिओ कॉल करून काल, तर त्याला एकदम आनंद झाला नाही, एकदम तो फोनच्या असा घरातून असा एकदम जवळ येऊन बघायला लागला, अशी मान वगैरे करून. मला म्हणतो आई तू 7 वर्षाचा आहे. खूप म्हणजे खूपच त्याला आनंद झाला. तुला विचारायचं ऍक्च्युली, तू पुण्यात असतोस, तू IT क्षेत्रात पण नाहीस, आणि तुला सगळं नेटवर कसं फसवतात, काय चालतं हे सगळं माहित पण आहे. तुम्ही तर एका रेफरन्सने आला होता, पण जेव्हा तू गुगलवर सर्च करत होता इम्प्लांट्स किंवा इम्प्लांटच्या पद्धती किंवा हे, आणि मग रेफरन्सने आपण इकडे आला आणि निर्णय घेऊन आपण सर्जरी केली, या सगळ्या प्रोसेसचा आज तुझ्यासमोर आई आहे. काल आईला तो खाताना पण पाहिलं. तुझा अनुभव काय? म्हणजे माझं तर तेच होतं, मी रिसर्च बराच केलेला, आणि आई बाप्पांच्या पुढ्यात मी तुमचे व्हिडिओ नाही बघायचो, मी सेपरेट बघायचो, मी माझा ॲनालिसिस करायचो. आणि थोडी हे होतीच, भीती होती की होईल की नाही. पण मग मी त्यांच्या पुढ्यात तसं बोललो तर ते घाबरतील, टेन्शन घेतील, मग ते सेकंड थॉट घेतील की सर्जरी करूया असं नको. म्हणून मी त्यांना प्रत्येक वेळी चांगलंच सांगायचो. तुमचे गुगल मॅप्सवरचे रिव्ह्यूज, तुमचे गुगल पेजवरचे रिव्ह्यूज, यूट्यूब, मग ती दिवसभर ते यूट्यूब व्हिडिओज बघायचे
इवन जेवण करताना पण येतो व्हिडिओ. आणि मग तिला आम्ही असं मोटिवेट करायचो की बघ तुझे दात आल्यावर तू हे खाशील ते खाशील, आता सगळं म्हणजे व्यवस्थित कॉन्फिडंट राहशील तू. की सिंधुदुर्ग म्हणजे गावाला गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय बनवणार आहे जेवायला तुमच्यासाठी स्पेशल? काय चाललंय म्हणजे काहीतरी असेल विचार, का रात्रीपर्यंत विचार झाला असेल? ती पुरणपोळी चांगली बनवते आणि आमच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ असते खोबरं वगैरे घालून, ते चावायला जमत नाही. आणि ती फेमस असते आणि ती खूप चांगलं बनवते. मग मी ती त्याची फक्त ती चटणी खाते, वाटाणे बाजूला काढून ठेवते. मला ते खाऊ शकाल. मला सर्जरीचा म्हणजे तुम्ही घरी जेव्हा घरी गेला आणि तुम्हाला थोडस ते पेनिंग होत, हा इम्प्लांट दुखत पण, रुतले पण आणि दुखत पण होते, तो काय अनुभव होता? म्हणजे कसं मला एकदम म्हणजे वाटायचं, मग एकदा वाटायचं उगाच केलं असं. हा, कारण खूपच असे छाले पडले माझ्या गालाना, आतून ओठाना वगैरे. पाणी पण प्यायला मला जमत नव्हतं. मग ते लोशन दिलेलं ते आपला लावायचा, हा ऑफिसला जाताना लावायचा, परत ऑफिसवरून आला गेला तर मला ते हात घालायला भीतीच वाटायची. आतमध्ये हात घातला की ते टोचायचे, मग हाच लावून जायचा. डॉक्टर मनीष, टीम, इथले आपला स्टाफ खूप छान. त्यांच्यामुळेच धीर आला. सरांनी पण खूप धीर दिला, तुम्ही सर्वांनी खूप, स्टाफ पण तुमचा एक नंबर आहे. तुम्ही आमच्या विश्वास दाखवला त्यासाठी अनेक आभार. थँक्यू. थँक्यू.